गुड मॉर्निंग. कालच्या तासिकेला आपण माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य पाहत होतो. तत्पूर्वी थोडासा विषयांतर करतो. तुम्ही आत्तापर्यंतच्या झालेल्या सगळ्या पाठाच्या अनुषंगानं स्वाध्याय लिहित असालच. काही मुलं माझ्याकडं स्वाध्याय तपासण्यासाठी आपली वही घेऊन येतात, परंतु अजून कितीतरी मुलं असे आहेत की ज्यांनी स्वाध्याय तपासून घेतलेला नाही आहे. वेळात वेळ काढून सकाळी 10 ते 1च्या दरम्यान कॉलेजमध्ये येऊन तुम्ही तुमचा स्वाध्यायाची वही घेऊन स्वाध्याय तपासून घेऊ शकताय किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती फोटोकॉपी त्याची पाठवू शकता, की जेणेकरून आता तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात. किती लिहायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, ह्या गोष्टी भले तुमच्या डोक्यात जरी असल्या तरीसुद्धा पुन्हाच्या लिखाणातून त्याच्यामध्ये सफाईदारपणा येतो आणि ह्याच्या बाबींचं एक मूल्यमापन कुठेतरी होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं मग तुम्ही लिहित असालच, लिहित नसला तरी लिहा आणि माझ्यापर्यंत ते घेऊन या किंवा मोबाईलच्या माध्यमातून ते पाठवा. परंतु तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात. आत्तापर्यंतच्या मराठी विषयाचा निकाल आपला 100% आहे. नुसताच 100% नाही तर अगदी 90च्या वरती मार्क पडलेले विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि त्या रँकमध्ये तुम्ही सगळे जावे अशी माझी अंतःकरणापासूनची तळमळ आहे. अक्षर सुंदर असले पाहिजेत, व्याकरणदृष्ट्या शब्द आणि वाक्यरचना असली पाहिजे, अक्षराच्या डोक्यावरती रेषा असल्या पाहिजेत, टू द पॉईंट आपलं उत्तर काही ठिकाणी लिहिलंच पाहिजे. ज्या ठिकाणी मोठी उत्तर आहेत, स्वमत आहे, त्या ठिकाणी अगदी मोठी उत्तरं अपेक्षित असतात. समजून घेऊन ते लिहिणं फार गरजेचं असतं. आकर्षक सुरुवात, आकर्षक प्रस्तावना, हेतुकथन आणि सारांशमध्ये जो शेवट आपण करणार आहे तो अगदी सगळ्याचा सारांश थोडक्यामध्ये. अशा पद्धतीनं मोठ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहावी लागतात. ज्या ठिकाणी मुद्दे असतात, जसं आपण आता माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य हा मुद्दा बघत असताना याच्यामध्ये 5 उपमुद्दे आहेत. म्हणजे याचं शीर्षक आपल्याला लिहावं लागणार आहे, त्याला अधोरेखित करावं लागणार आहे आणि डॅश मारून मग पुढच्या बाजूला त्याचा विस्तार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मुद्देसूद उत्तरं, जिथं मुद्दे आहेत त्या ठिकाणी मुद्देसूद उत्तर अपेक्षित असतात, कारण तिथं पैकीच्या पैकी ते मार्क मिळतात. आणि ह्या सगळ्याला पुन्हाचा सराव महत्त्वाचा असतो. जेवढं आपण लिहाल पुन्हा तेवढं आपला सफाईदारपणा आपल्या लेखनामध्ये येतो आणि पैकीच्या पैकी मार्क पडायला आपल्याला काही मग अवघड जाणार नाही आणि निश्चितपणानं तुम्ही 90 मार्कापेक्षा पुढं जाऊ शकाल ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणून अगदी वाचन करा, त्याच्यावरती चिंतन करा आणि सगळा स्वाध्याय जो सोडवलेला आहे तुम्ही तो एकदा तुम्ही स्वतः बघा, माझ्यापर्यंत घेऊन या. त्यामध्ये काय आणखीन कमतरता असेल तर आपण त्यामध्ये तुम्हाला मी बोलेन, परंतु अभ्यास भरभरून करायला पाहिजे. आता वेळ कमी आहे. कालच्या तासिकेला आपण माहितीपत्रकाच्या रचनेची जी वैशिष्ट्य बघत होतो त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य बघितलं ते म्हणजे माहितीला प्राधान्य. कारण माहितीपत्रकाच्या शीर्षकावरूनच त्याची जी प्रकृती आहे ती आपल्या लक्षात येते. माहितीपत्रकात माहिती देणं हा मुख्य उद्देश असतो त्याचा. आणि म्हणून ज्या विषयाचं माहितीपत्रक असतं त्याची सुसंगत, सविस्तर आणि अचूक माहिती असणं हे गरजेचे आहे. आणि मग ती साध्या सोप्या भाषेमध्ये शब्दांच्या माध्यमातून आपण ती मांडायची असते. माहिती सुटसुटीत असणं गरजेचे असतं, की जेणेकरून वाचकाचा गोंधळ होणार नाही, हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. काही ठिकाणी चित्र वगैरे लागत असतील, डायग्राम करावा लागणार असेल तर तोही आपण करावा. मात्र ते करत असताना त्याला महत्त्व इतकं नाही की जेवढं त्या शब्दांना आहे. आणि म्हणून त्यातला पुरेसा जो मजकूर असतो
तो मात्र त्यामध्ये आवश्यक असतो, कंपल्शन असतं तिथं. बाकीचे एक वेळ चित्र पाठीमागं किंवा आराखडा जरी पाठीमागं पडला तरी चालेल, मात्र जे काही शब्द त्यातले आहेत ते खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर मग त्याची आपण उपयुक्तता बघितली. आपलं माहितीपत्रक हे उपयुक्त असलं पाहिजे, परिणामकारक झालं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही गोष्टींची आपण खबरदारी घेतली पाहिजे. लोकांनी उगाच कुठंतरी वाचलं आणि चुरगळून टाकलं असं होता कामा नये. आणि म्हणून आपल्या माहितीपत्रकामध्ये ग्राहकाच्या उपयोगाची, जिव्हाळ्याची माहिती देणं हे फार गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यामध्ये आकर्षकता असणं आणि विश्वासार्हता त्याला पटवून देणं त्या वाचकाला, ही गोष्ट महत्त्वाची असते. एकदा म्हणजे ते वाचत असताना त्याचा विश्वास बसला की आपलं माहितीपत्र तो कसंही चोळामोळा करून टाकणार नाही, तर तो निश्चितच आपलं माहितीपत्र आपल्या जवळ ठेवणार, जपून ठेवू शकणार आहे. आणि म्हणून माहितीपत्रकामध्ये ही विश्वासार्हता गरजेची असते. त्याची उपयुक्तता वाटली पाहिजे. सगळी क्षेत्र अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहितीपत्रकं निर्माण करता येतील. मग अगदी दैनंदिन प्रश्नापासून आरोग्य असेल, शेती असेल, निरनिराळ्या तांत्रिक, वैज्ञानिक अशा सगळ्या गोष्टींच्यामध्ये माहितीपत्रकं निर्माण करता येतात. जसं कालच्या तासाला आपण चर्चा केली ह्या करोनाची, ह्या करोनावरतीसुद्धा मात करण्यासाठी किंवा आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, म्हणजे असं ज्या वेळेला ह्या वाचकांच्या डोळ्यापुढे हे ज्वलंत प्रश्न दररोजचे येतील त्यावेळेला त्याची सिरियसता त्यांच्या लक्षात येते आणि मग अशी ही उपयुक्त असणारी आपली माहितीपत्रकं निश्चितच त्यांच्या संग्रही राहतात. आणि म्हणून माहितीपत्रकामध्ये जी माहिती देणार आहे ती अगदी उपयुक्त आपण दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या माहितीपत्रकातला जास्तीत जास्त वाचक मिळतील आणि परिणामी मुळातच उपयोजित मराठी आहे हे, म्हणजे ह्याचं ते आपल्याला त्याचं स्किल तर आहे, आपल्याला त्याचं महत्त्व मिळणारच आहे, कारण आपण ते माहितीपत्रक तयार केलेलं असतं आणि त्याच्यातून मग त्या उत्पादकाचा फायदा होणारा तो आणखीन वेगळाच आहे. परंतु माहितीपत्रक तयार करायचं तर ह्या व्यक्तीकडून ते तयार करून घेतलं तर निश्चितच लोकांच्यापर्यंत ते चांगल्या पद्धतीनं जातं, हे उत्पादकालासुद्धा लक्षात येतं. आणि मग अशा पद्धतीचं माहितीपत्रकाचे नमुने तयार करून घेण्याच्यासाठी म्हणून निश्चितपणानं हे उत्पादक तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि परिणामी त्यातनं तुम्हाला अर्थार्जन तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हा त्यातला महत्त्वाचा हेतू आहे. माहितीपत्रकाच्या वेगळेपणामध्ये आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे हे वेगळेपणच, म्हणजे बाजारात जे काही दररोज निरनिराळे उत्पादन येत असतात आणि मग ही स्पर्धा आहे. मग अशा वेळेला या स्पर्धेमध्ये उत्पादनाच्या माहितीपत्रकाचं वेगळंपणसुद्धा टिकून राहणं हे गरजेचं असतं. आपलं एक वेगळंपण असेल तर आपण निश्चितपणानं या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा टिकून राहतो. आणि म्हणून माहितीपत्रकामध्ये सुद्धा एक वेगळेपण जपणं आणि मग त्यासाठी काय करावं लागलं तर माहितीतले शब्द असतील ते, त्याचबरोबर काही वाक्यरचना असेल किंवा त्याची आकर्षक मांडणी, या सगळ्यामध्ये एक वेगळेपण निर्माण केलं तर आपोआपच आपलं माहितीपत्रक हे वाचनीय होतं. अन्य माहितीपत्रकांच्यापेक्षा आपलं माहितीपत्रक वेगळं ठरण्यासाठी मग मजकुराची आकर्षक मांडणी मगाशी जसं म्हटलं तसं, किंवा माहितीची उपयुक्तता सांगणारा आकर्षक मजकूर असेल, त्या माहितीपत्रकाचा आकार असेल, त्या माहितीपत्रकातल्या पानांची मांडणी असेल, त्याचं टायपिंग असेल, म्हणजे कुठला आपण त्याला मोल्ड वापरणार आहोत तो, आणि अक्षरांची ती ठेवण वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या आंतरिक अशा प्रकारची एक सजावट निश्चितपणानं आपलं माहितीपत्रक आकर्षक करून जाते. आणि हे वेगळंपण आपलं माहितीपत्रकामध्ये असणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर मग आकर्षक मांडणी, हे सुद्धा त्याला लेआउट असं म्हणतो आपण. ही आकर्षक मांडणीसुद्धा माहितीपत्रकाची असणं, माहितीपत्रकामध्ये ही मांडणी आकर्षक असणं फार महत्त्वाचं असतं. कारण काहीतरी असं वेगळं दिसलं, असं आकर्षक दिसलं की माणसाचं लक्ष चटकन तिकडं जातंच. त्यामुळं अगदी माहिती सरधोपट असू नये, एकसारखी उगाच एक सुरी असं लिहिलेली वगैरे, उगाच हे बघायचं असलं तर बघा अशा पद्धतीनं नको. तर तिथं एक आकर्षकता पाहिजे, कलात्मकता पाहिजे, एक नजाकत पाहिजे माहितीपत्रकाचा. मग त्या अनुषंगानं आकारयोग असायला पाहिजे, म्हणजे अगदी तो एकदम मोठा पण नसायला पाहिजे आणि एकदम लहान पण असता कामा नये. आणि म्हणून एक मध्यम आकारामध्ये माहितीच्या मजकुराची मांडणी अगदी नीटनेटकीपणानं
लिहिली असली पाहिजे. माहितीचं जे काही माहितीपत्रकाचं जे काही पृष्ठ असतं म्हणजे पान, ते सुद्धा आकर्षक पाहिजे. उगाच कुठलं तर लई साधा कागद वापरलेला आहे, झिरमिरा एकदम कागद आहे, त्यात काय एवढं म्हणजे ते अक्षरंसुद्धा त्यामध्ये ते पसरलेले असतात, दिसत नसतात, किंवा पाठीमागच्या बाजूला त्याचं ते उठलेलं असतं सगळं, एकदम साधा कागद, म्हणजे हेही उपयोगाचं नसतं. आणि म्हणून कसं तो जो कागद निवडायचा आहे तो अगदी आपला एकदम हलका पण नसावा आणि एकदम जाडच्या जाडही नसावा. अगदी बदलत्या ह्या काळानुरूप त्या कागदामध्ये जर काय रंगसंगती जर आणली तर आणखीन जास्त ग्राहकाला आकर्षित ते करू शकतं. आणि म्हणून छपाई चांगली असायला पाहिजे, त्यातली अक्षरं, त्याची मांडणी, त्यातली रंगीत वगैरे कलरचा वापर वगैरे करून आपलं जे काही माहितीपत्रक आहे त्याच्यामध्ये मग मुख्य शीर्षक त्यातलं छान असणं, कमी शब्दांच्यामध्ये खूप आशय सांगणारं असं ते शीर्षक असणं, किंवा आपल्या उत्पादनाचं काही बोधचिन्ह वगैरे असेल, बोधवाक्य असेल तर ते अगदी स्पष्टपणानं दिसावं. आणि बाकीचे सगळे मग त्याच्यामध्ये मांडणी त्या शब्दांची करावी की जेणेकरून हे वेगळंपण, हे आकर्षक मांडणीचं निश्चितपणानं वाचकाला भावू शकतं. माहितीपत्रकाची ही मांडणी दर्जेदार करण्यासाठी मग काही वेळेला संगणक तज्ज्ञांची, कुशल कलाकार असतील तर त्यांची, चित्रकार असतील तर त्यांचीसुद्धा मदत घेणं हे आवश्यक असतं. आणि 5वा मुद्दा जो आहे ह्या माहितीपत्रकाच्या रचनेतला तो म्हणजे भाषाशैली. आपल्या उत्पादनाची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती ग्राहकाच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जर काही महत्त्वाचं कुठलं साधन असेल तर हे माहितीपत्रक असतं. आणि म्हणून ते जसं अगदी बघितल्याबरोबर आकर्षक वाटावं, त्याचबरोबर त्यातल्या मजकुरालासुद्धा म्हणजे डिझाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असायलाच पाहिजेत, परंतु त्याबरोबर त्यातली जी काही भाषा आहे ती आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. वाचणाऱ्याचं, बघणाऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अशी ही भाषा असली पाहिजे. त्यातल्या वाक्यरचनेवरून निश्चितपणानं आपल्या ह्या माहितीपत्रकाला जास्त महत्त्व निर्माण होत असतं. आणि म्हणून माहितीपत्रकाची ही माहितीपत्रक आकर्षित करण्यासाठी म्हणून मजकुराला अनन्यसाधारण महत्त्व असतं असं म्हटलं जातं. मात्र हे वेगळं पण दाखवत असताना कुठं अगदी क्लिष्ट भाषा किंवा किचकट, जास्त जोडाक्षरं किंवा जोड शब्द वगैरे असं जास्त वापर न करता अगदी साधी सुटसुटीत अशा पद्धतीनं सुद्धा शब्दाची मांडणी करून, वाक्यांची मांडणी करून हे माहितीपत्रक आकर्षक करता येतं. म्हणजे हाही भाग त्यातलाच आहे. कारण एका बाजूला भाषाशैली चांगली असावी असं जरी म्हणत असलो आपण तरीसुद्धा एकदम ते कारण हे जे काही वाचणार आहे माहितीपत्रक हे लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत आणि सगळ्या क्षेत्रातल्या माणसांचे, म्हणजे सगळ्यांना त्या शब्दांचा अर्थ उलगडला जावा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कित्येक वेळेला शब्दांचा अर्थ कळत नाही आणि परिणाम मग त्याचा जो आकर्षक व्हायला पाहिजे तो चांगला होत नाही. आणि म्हणून माहितीपत्रकाची जी भाषा आहे ती सोपी परंतु परिणामकारक अशी असली पाहिजे. त्याचबरोबर माहितीपत्रकाची भाषा पाल्हाळिक नसावी, अगदी मनाची पकड घेणारी आणि आशय सहज ध्वनित करणारी असावी. त्यातला आशय योग्य कळावा आणि मनाची अगदी पकड घेणारी अशी ती भाषा असावी. आणि म्हणून थोडक्यात अगदी त्याचं वर्णन असावं. आता उदाहरण या ठिकाणी असं म्हणावं लागेल की एखाद्या गाण्याच्या वर्गाची जाहिरात करायची आहे माहितीपत्रकाच्या माध्यमातून. मग सुरांची बैठक पक्की होईल, त्यासाठी म्हणून करून घेतली जाईल, त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल किंवा गाण्यांच्या सरावाकडे विशेष लक्ष दिलं जाईल. आता एवढी सगळी पाल्हाळिक रचना न करता अगदी मुद्देच जर लिहिले, ठळक वैशिष्ट्य असं म्हटलं आणि खाली 1, 2, 3 असे मुद्दे घेतले, सुरांची पक्की बैठक, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, सरावावर खास भर, किती कमी शब्दांच्यामध्ये मोठा आशय झाला बघा. म्हणजे अशा पद्धतीनं कमी शब्दांच्यामध्ये मोठा आशय सांगणारं असं आपलं माहितीपत्रक असलं पाहिजे. आणि नमुन्यासाठी मग आपल्याला माहितीपत्रक आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे दिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं आपण म्हणजे कसं असलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण माहितीपत्रक तयार करावं. आता याच्यावरचा स्वाध्यायसुद्धा तुम्ही सोडवा. धन्यवाद.